29 अधिकाऱ्यांनी तुमच्या विरोधात तक्रार केली आहे. सॉरी, 29 अधिकाऱ्यांनी माझ्या विरुद्ध तक्रार नाही केलेली आहे. त्यांनी मंत्री महोदयाकडे काही मागण्या केलेल्या आहेत. ते निवेदन माझ्याकडे आलेलं आहे. तक्रार नाही केलेली. काय काय मागणी सांगतो येतो आता बोलायला लागलो का? तर बोलायच्या अगोदर तुम्हाला माहिती आहे सगळं, तरी परत कशाला विचारता मग? त्यांनी मंत्री महोदयाकडे तक्रार, ते पर्टिक्युलर संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर इथल्या लॅबमधली आपली जी लॅब आहे त्याच्यामधल्या कर्मचाऱ्यांनी केलं की आम्हाला सुट्टी दिली जात नाही, आम्हाला अनेक तास काम करायला होतं. पहिली मागणी अशी की त्यांना इतर कार्यालयाप्रमाणे जे 10 ते 6 आहे त्याप्रमाणे ट्रीटमेंट द्यावी. मुळामध्ये लॅब ही इतर कार्यालय नाही. कार्यालय लॅबोरेटरीमध्ये फरक असतो. लॅबोरेटरी ही 24 तास चालणारी संस्था असते, कार्यालय 24 तास चालणारी नसते. जसं की इथलं कार्यालय आहे याचा काय 5:45 ते 6:15 वेळ फिक्स आहे, तसा लॅबचा वेळ हा 24 तास असतो, 8 तास नसतो. पण याचा आता कर्मचाऱ्यांनी 24 तास काम करायचं नसतं, त्यांनी 8 तासात शिफ्टमध्ये काम करायचं. तर रोज 8च तास करणार आहे, 8 तासावरती कोणाला काम दिलेलं नाही आहे. आणि मग शिफ्ट असतील तर 2 शिफ्ट, प्रत्येकजण एकच शिफ्ट करणार, दिवसातल्या 2 नाही करणार आहे. आठवड्यातले 6 तासच करणार आहे. म्हणजे 48 तासात जो ILOचा नॉर्म आहे त्याच्यावरती कोणी काम करणार नाही. आणि एकाला कमीत कमी 1 दिवस आपली सार्वजनिक सुट्टीची, कोणी रविवारी घेईल, कोणी सोमवारी घेईल. जर 24 तास आणि 7 दिवस चालू होतात. अजून आपण 24 तास 7 दिवस चालू केलेलं नाही. आता फक्त 2 शिफ्टमध्ये 6 दिवसच चालू केले. आणि गरज पडली तर 24 तास 7 तास करावं लागेल, त्या शिफ्टमध्ये करावं लागेल गरज पडली तर. आणि ते पुढच्या काही काळात होईलच, कारण लॅब ही 24/7 चालणारी गोष्ट आहे. त्या दृष्टीनं लॅब, प्रायव्हेट लॅब बघा किंवा गव्हर्नमेंटच्या वेळी त्याला तशाच प्रमाणे चालतात. त्याच्यामुळे पहिली मागणी त्यांची अत्यंत चुकीची आहे, त्याच्यामुळे ती होऊ शकत नाही. दुसरी मागणी जी आहे की त्यांना 10 ते 6 ही वेळ पाहावी, ते होऊ शकत नाही, कारण लॅबचा जो टायमिंग आहे शिफ्टनुसार 8 तासानुसार होईल. तिसरी मागणी जी आहे की आम्हाला सुट्ट्या, आठवड्यातली 1 सुट्टी तुम्हाला भेटते, त्याच्यामुळे तिथं हे काही क्वेश्चन नाही आहे. त्याच्यामुळे त्यांचे काही गैरसमज झाले असतील ते पुढच्या काही काळामध्ये दूर होतील. आता तिथं व्यवस्थितपणे चाललेलं आहे. त्यांना समजून सांगितलेलं आहे की ह्या पद्धतीने काम करणं अपेक्षित आहे. आणि ज्यांना शासन नियमानुसार काम करायचं नाही, दे आर फ्री टू रिझाईन अँड गो.